हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आजकाल ना अद्वैतला दिवसभरामध्ये एंगेज करणं किंवा त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटीज प्लॅन करणं हे माझ्यासाठी खूप मोठं एक टास्क बनलेलं आहे. किंवा नेहमीच मला विचार करावा लागतो की आता त्याला काय द्यायचं आहे किंवा कशा पद्धतीने एंगेज करायचं आहे. कारण सध्या त्याला समर वेकेशन चालू आहे, त्यामुळे दिवसभर त्याला एंगेज करणं थोडंसं मुश्किल होतं आहे. आजकाल ना जेवढं मी शाळेमध्ये पेंटिंग केलं नव्हतं, कलरिंग केलं नव्हतं, तेवढं मला आता सध्या करावं लागतं आहे. कारण दररोज अद्वैत असे काही मॉडेल्स काढतो, कारचे, बाईकचे किंवा आणखी वेगवेगळ्या ट्रक्सचे वगैरे, आणि काही तो पेंट करतो आणि काही मला करायला लागतो. आणि मी जर नाही केलं तर त्याचं हेच असतं की मी तुला आवडत नाही, तुला फक्त बेबीच आवडतं, बेबीबरोबरच तू खेळते किंवा बेबीबरोबरच तू ह्या सगळ्या गोष्टी करते. आणि म्हणून मग नाईलाजाने का होईना पण मला त्याच्यासाठी हा वेळ काढावा लागतो आणि त्याच्यासाठी हे सगळं करावं लागतं. आता या ज्या गोष्टी आहेत ना, यामध्ये म्हणजे हे जे मॉडेल्स आहेत यामध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत हे अद्वैतने खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे. कुठून अशा आयडिया सुचतात हेही समजत नाही. आता पाहिलेले जे मॉडेल आहेत ना, हे कशा पद्धतीचे आहेत, कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत याचा डिटेल व्हिडिओ मी अद्वैतच्या चॅनलवरती टाकेन, तुम्ही तिथे जरूर चेक करा. आज थोडंसं क्लिनिंगला काढलं होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा म्हणजे ज्या संपलेल्या डब्यामध्ये होत्या त्या भरून ठेवल्या. काही कडधान्य इथे भिजायला घातले, कारण मग ते व्यवस्थित मोड आणले की मग त्याची उसळ म्हणा किंवा असं सॅलड वगैरे त्याच्यामध्ये घ्यायला बरं पडतं. आणि म्हणून मी एकदाच त्याला भिजवून मोड आणून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग 2-3 दिवसासाठी ह्या वापरण्या होतात. ज्या ज्या गोष्टी संपल्या होत्या त्याही भरल्या, मसाल्याचे डब्बे भरले. कारण ऐनवेळी काय होतं की आपण काहीतरी काम करायला जातो आणि त्या गोष्टी संपलेल्या असतात, मग ते शोधाशोध करा आणि मग नंतर ते भरा किंवा ठेवा, यामध्ये थोडा वेळ जातो. त्यामुळे आज वेळ होता, म्हटलं चला थोडंसं क्लिनिंगही करून घ्यावं. इकडे कुकर लावलेला होता कारण आज मला खायची इच्छा झाली होती पुरणाचे दिंडे. पुरणाचे उंडे म्हणतात, कानवले म्हणतात, पण आम्ही पुरणाचे उंडे म्हणतो. तुम्ही याला काय म्हणतात ते सांगा. हे ॲक्च्युली नागपंचमी दिवशी करतात, परंतु मला त्या दिवशी काही जमलं नाही, पण खायची इच्छा होती त्यामुळे म्हटलं चला आज करूया. आणि मी हे भरपूर अशा तुपासोबत एन्जॉय केले. सोबत थोडीशी भेंडीची भाजीही होती, कारण अद्वैत खाईल की काय नाही माहीत नव्हतं, आणि म्हणून चपातीसोबत थोडीशी भेंडीची भाजीही केली होती, ती मी सुद्धा घेतली. खूप छान झाले होते, खूप भारी लागत होते. बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की ब्रेस्टफिडिंगच्या दरम्यान हे खाऊ शकतो का, ते खाऊ शकतो का, तर पहा सगळं मी इथे खाते आहे. आईच्या खाण्यामुळे बाळाला कधीही त्रास होत नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा आरामामध्ये या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. त्यानंतर बाळाचं थोडंसं मालिश केलं, थोडंसं एक्सरसाइज बाळाला दिला, कारण यानंतर बाळाला घालायची होती अंघोळ. थोडेसे सिटअपसुद्धा केले. बाळांना हे जे एक्सरसाइजेस आहेत हे खूप छान एन्जॉय करतो, त्याला खूप आवडतात आणि मलासुद्धा दिवसातून 2-3 वेळा त्याला या पद्धतीने एक्सरसाइज द्यायलाही आवडतं. आता पहा, बाळाला मी ना अजून बाथरूममध्ये अंघोळ घालत नाही, कारण मला वाटतं की पाय घसरेल किंवा थोडंसं अजून तेवढे सेफ मला वाटत नाही, त्यामुळे मी बाहेरच टबमध्ये या पद्धतीने अंघोळ घालते. अंघोळ झाल्यानंतर बाळ छान फीड घेऊन झोपला आणि त्यानंतर मग मी माझा हा जो कुकर आहे हा क्लीन करायला घेतला, कारण इतका घाण होतो तो की कोणताही स्प्रे वगैरे वापरला तरीही होत नाही. याच पद्धतीने याला घासून क्लीन करावा लागतो आणि हे माझ्यासाठी डेलीचं एक मोठं टास्क असतं. आजकाल नाही सगळी कामं करता करता दिवस कधी संपतो तेच कळत नाही. दिवस कमी पडतो आहे, कामं खूप जास्त झाली आहे.